एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गर्देवाडा वांगेतुरी परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे। 21 गावांतील हजारो शेतकऱ्यांसाठी गर्देवाडा इथं तातडीनं मोठं शासकीय धान साठवणूक गोडाऊन उभारण्यात यावं, या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांमार्फत देण्यात आलं। वारंवार मागणी करूनही शासन व प्रशासन दुर्लक्ष केल्याचा आरोप करत भाकपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परिसरात मोठ्या प्रमाणावर भात उत्पादन होत असलं तरी साठवणुकीची सुविधा नसल्यानं शासकीय खरेदी केंद्रांवर धान उघड्यावर ठेवावं लागते। त्यामुळे अवकाळी पाऊस आणि मान्सून दरम्यान हजारो क्विंटल धान खराब होत असून गोडाऊन नसल्याचं कारण देत अनेकदा खरेदी प्रक्रियाही थांबवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय धान दूरवरच्या केंद्रांवर वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असल्यानं त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं आहे। भाकपचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी शासनाच्या धोरणांवर टीका करत गर्देवाडा इथं तातडीनं शासकीय धान गोडाऊन मंजूर करून बांधकाम सुरू करावं अशी मागणी केली। अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। यावेळी कॉम्रेड सूरज जक्कुलवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मागील अनेक वर्षापासून गट्टा असेल, गर्देवाडा असेल किंवा तालुक्यात विविध ठिकाणी असेल, जिथं पण सोसायटीचा धान खरेदी होते, तर धान खरेदी होते तर त्याचा जे आहे गोडाऊन, तर गोडाऊन नाही नसल्यामुळे सगळं धान खराब होते। तर खराब झाल्यामुळे एक तर ते शेतकऱ्यांना वापसही सरकार उचलतही नाही आणि त्यांना वापस सुद्धा देत नाही, त्याच्यामुळे ते काही उपयोगी नाही येत आहे। त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की गर्देवाडा भागात एक मोठा भव्य धान गोडाऊन पाहिजे, जिथली तिथली संख्या आहे लोकांची, शेतकऱ्यांची, तेवढा तिथं धान खरेदी करण्यासाठी त्या गोडाऊन एक बनला पाहिजे। नाही तर आता जिल्हाभराची परिस्थिती तर तशीच आहे, पण आमच्या भागाची परिस्थिती तरी आम्ही शासनाला सांगू इच्छितो की असं धान सडवून एक तर तो शेतकऱ्याच्याही फायद्याचा नाही, यावर्षी तर पावसाळ्याची अडचण आहे, मागच्या वर्षीचा धानही सडला, त्याच्या आधीचाही सडला, असं नेहमी सडत राहील तर ते एक तर शेतकरीला लोकांनाही कामी नाही ना, तो कंट्रोलमध्ये नाही जाऊ शकत। असं होईल तर कसं होईल, त्याच्यासाठी आम्ही इथं सगळे लोक जमलो आहोत। इथं गर्देवाडा आणि वांगेतुरी ग्रामपंचायतचे बहुतांश लोक आहेत। आमची एकच मागणी आहे की गर्देवाडा ग्रामपंचायतमध्ये एक मोठा गोडाऊन पाहिजे, जिथं आम्ही सगळे लोक मिळून धानच्या सोसायटीनं साठवण करू।